लग्नाच्या आधीचं बालपण खरंच खूप वेगळं असतं. खूप काही आठवणी येत असतात. हे असे कामं आपण कधी लग्नाच्या आधी केलेलेच नसतात. चला असं. लग्न झाल्यानंतर खूप साऱ्या जबाबदाऱ्या पडत असतात आपल्यावरती. आता इथे ना माझ्यासाठी ना मी ना नागलीची पेज बनवते. 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. 1च चमचा नागलीचं पीठ घालून घेतलं, मिक्स करून घेतलं. अजून छान पौष्टिक होण्यासाठी ना पेज माझ्याकडे थोडीफार आहे ना मेथीची भाजी आणि पालकाची भाजी होती. 2-3 पानं आहे ना दोन्ही पण घेतलेले आहे. स्वच्छ धुवून आणि चिरून घेतले, ते पण घालून घेतले. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आपल्याला. आता मी गोड नाही करणार, असंच बनवणार आहे आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि गरम-गरम ही पेस्ट तुम्ही खरंच नक्की सकाळी खाऊन बघा. खूप छान आहे, पौष्टिक आहे. बरेचसे कामं सकाळचे झाले. मला आहे ना इथून गहू काढायचे होते आणि माझी कॅट आहे त्यांचाच पिंजरा आहे. नेहमी मी याच्यातूनच त्यांना गावाला घेऊन जात असते आणि ती बघा पिंजऱ्याच्या वरती जाऊन बसलेली आहे बाल्कनीमध्ये. चला गहू वगैरे काढून घेतलेले आहे. बघा लग्नाच्या आधी आपण ह्या गोष्टी म्हणजे कधी केलेल्या नसतात, पण लग्न झाल्यावर जसं जसं आपलं वय होत चालतं तसं तसं आपल्याला खूप साऱ्या जबाबदाऱ्या निभावायच्या असतात. सगळ्या गोष्टी कसं आपल्याला समजत जातं हो. घरामध्ये काय आहे काय नाही ते सगळं समजतं. चला 10 किलो गहू काढलेले आहे. नेहमी 10 किलोच गव्हाचं दळण करते आणि मला साफ करायचे असतात, कारण की हे गहू माझे घरचे असतात त्याच्यामुळे. चला 15 दिवस आरामात पुरतं गहू वगैरे साफ वगैरे करून घेतलेले आहे. आज आहे ना मॉपनीच लादी पुसून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना मला ना एक व्हिडिओ पण तयार करायची आहे. ती पण आहे ना एडिटिंग वगैरे करून ठेवलेली होती. त्याच्यानंतर ना इथे 5-5:30 वाजून गेलेले होते आणि आता अंधार पण लवकरच पडतो. चला दूध गरम करायला ठेवलं एक बाजूला. एक बाजूला आहे ना चहा पण ठेवून घेते. आता कसं थोडंसं थंडीचे दिवस आहे, थोडाफार चहा पण घेतलाच पाहिजे. जास्त नाही पण थोडासा नॉर्मल मी चहा घेत असते आणि आहोंसाठी माझ्यासाठीच ठेवत असते. मुलगा काही चहा घेत नाही. चला साखर चहा पावडर टाकून घेतली, थोडंसं आलं पण घातलं. आलं तर आवर्जून घालायचं, खोकल्यावरती वगैरे चांगलं असतं. चला इथे चहा वगैरे पण घेतलेलं आहे, म्हणजे तयार झालेलं आहे. दूध वगैरे पण गरम झालेलं आहे. चला त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी सगळंच आपल्याला बघायचं असतं. सकाळी काय भाजी बनवायची, संध्याकाळी काय भाजी बनवायची, सगळंच असतं हो आपलं प्रत्येकीचं. तुम्हाला माहीत आहे, माझ्यासारखं तुम्ही पण आहे. चला चहा वगैरे घेते आणि नंतर स्वयंपाकाची तयारी. आता ते काही पुढचं काही दाखवीत नाही तुम्हाला. हळूहळू तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघायला भेटत जातील. चला संध्याकाळ झाली, मला ना लक्षच नाही राहत. आज मी इथे ना मूग भिजत टाकणार आहे. चला आठवण आली तर टाकून देते. 2-3 पाण्याने आहे ना धुवून घेतले स्वच्छ असे आणि त्याच्यानंतर पाणी घालून झाकून ठेवते. म्हणजे कसं टिफिनला कधीतरी कामं येतं किंवा मग नाश्त्याला वगैरे पण कामं येतं. चला धन्यवाद.